नमस्कार, राम राम. नमस्कार मित्रांनो, कोलाज प्रोडक्शन हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि एका सुंदर प्रेमकथेला मी सुरुवात करतो. एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक सुनील नावाचा मुलगा राहत होता. त्याचं वय साधारण 20 ते 22 वर्षाचं होतं. तो कॉलेजमध्ये शिकायला होता. तो दररोज कॉलेजला अपडाऊन करायचा आणि आपलं शिक्षण तो घ्यायचा. घेत असताना एके रोजी तो गाडीवरती कॉलेजला जात असताना त्याला रोडवरती एक सोन्याचं लॉकेट सापडलं. सापडल्याच्या नंतर तो लॉकेट उचलून इकडे तिकडे पाहू लागला. हे लॉकेट कोणाचं असेल त्याला अंदाजा आला नाही, अंदाजा येत नव्हता. तो रोडवर पाहून इकडे तिकडे पाहू लागला तरी त्याला कोणी दिसत नव्हतं. तेव्हा तो लॉकेट खिशामध्ये ठेवून तो कॉलेजकडे निघून गेला आणि कॉलेजमध्ये आला. वर्गामध्ये येऊन बसल्याच्या नंतर शेजारीच टेबलावरती काही मुली गप्पा मारत होत्या, बोलत होत्या. बोलता बोलता त्यामधली एक मुलगी हा घडलेला प्रकार त्या मुलीला सांगत होती. म्हणजे त्यापैकी एका मुलीचं लॉकेट, सोन्याची चेन कुठंतरी गहाळ झाली आहे असा शब्द त्या सुनीलच्या कानावरती आला. आल्याच्या नंतर सुनील गंभीरतेने त्या मुलींच्या ग्रुपकडे पाहू लागला, ऐकू लागला. नेमकं मुली त्या काय बोलत आहेत आणि जे माझ्या खिशामध्ये लॉकेट आहे त्यांचं तर असेल ना, त्यांचं तर असेल हा तो विचार करत त्या मुलीकडे पाहत तो ऐकत होता. ऐकत असताना तितक्यात वर्गामध्ये सर आले आणि वर्ग सगळा शांत झाला. तेव्हा वर्गातले गुरुजी वर्गामध्ये शिकवू लागले. शिकवल्याच्या नंतर थोड्या वेळाने तास संपला आणि गुरुजी निघून गेले. परत वर्गामध्ये गोंधळ चालू झाला आणि सुनीलला त्या ठिकाणी काही कळले नाही नेमकं हे लॉकेट आहे कोणाचं. हे लॉकेट खूप दूरवर त्याला सापडलेलं होतं. सुनील ही गप्प बसला, कुणाला काही नाही म्हणला. कॉलेज संपलं आणि तो गाडी घेऊन आपल्या घराकडे निघून गेला. गेल्याच्या नंतर घरात आल्याच्या नंतर हातपाय वगैरे धुवला आणि पलंगावरती जाऊन बसल्याच्या नंतर तो लॉकेट काढून पाहू लागला. पाहत असताना त्या लॉकेटच्या मधोमध तो लॉकेट खोलला. मधोमध त्याला एका सुंदर मुलीची फोटो त्याला दिसली आणि ते सुंदर मुलगी तिच्या वर्गातली होती. त्याच्या लगेच लक्षात आलं हे चेन, हे सोन्याचं लॉकेट त्याच मुलीचं आहे ज्या मुली ग्रुपमध्ये बसून चर्चा करत होत्या. मग नंतर सुनील लॉकेट आपल्या बॅगमध्ये टाकला. मित्रांनो, ही खूपच सुंदर कथा आहे आणि हा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट नक्की तुम्ही ऐका, खूपच सुंदर कथा आहे. धन्यवाद मित्रांनो.